मराठा आरक्षणाचा जी-आर निघाला आणि तो जी-आरच फसवा आहे अशा स्वरूपाची वक्तव्य अनेक जण करत आहेत. आणि या संदर्भात ही गोष्ट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर पडल्यावर त्यांनी मराठा समाजासंदर्भात सांगितलं, मी खरंच मराठा समाजाचं वाटोळं करीन का? या संदर्भामध्ये त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपण अगोदर ऐकूया. मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे, म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं आहे कोणाचं? बोलला काय नाही बोलला काय, उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ज्ञ, बोल तमका तज्ज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यात मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं पोराबाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हे विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करीन तुमचं, याच्या पुढचं सांगतो. जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात पाये मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले आहेत. सरकार कोणचं असू द्या, ते त्या सरकारकडून बोल. ठीक आहे, काही देणं घेणं, त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती. कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीस मधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश आहे. आणि ते ढळू देऊ नका, कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळ मोठे झालेले कमवायचे.